एका लहानशा गावात एक सुंदरी आणि तिची सून पूजा राहत होत्या. सुंदरी एक साधी पण प्रेमळ सासू होती. पूजाला सासूबाई सोबत राहायला आलेलं 1 वर्ष झालं होतं, पण त्यांना एकमेकांशी चांगली ओळख झाली नव्हती. पूजा एक आधुनिक विचारांची होती तर सुंदरी पारंपरिक होती. त्यामुळे काही वेळा त्यांना आपापसात मतभेद होऊन जात. एक दिवस पूजा गोड करण्यासाठी ती विचार करत होती की सासूला हे आवडेल का. तिने यशस्वीपणे चहा बनवला आणि सासूला पण काही विशेष खाद्यपदार्थ तयार केले. सुंदरी चहा पित असताना तिने विचारलं, चहा खूप चांगला आहे, तू कुठे शिकली? पूजा गर्वाने म्हणाली, मी माझ्या आईकडून शिकले. हा चहा मी तुमच्यासाठी विशेष बनवला आहे. सासूला थोडं आश्चर्य वाटले. साधा चहा कसा विशेष असू शकतो? परंतु ती थट्टेने हसली. पण हळूहळू पूजा आणि सुंदरी यांच्यातील नातं अधिक दृढ होत गेलं. सासूच्या आयुष्यातील अनुभव पूर्णपणे पूजाला सासूच्या गोष्टी ऐकायला खूप आवडत होतं आणि त्यात तिला बरं वाटत होतं. एक दिवस सुंदरी तिच्या जुन्या काळची गोष्ट सांगत होती. ती म्हणाली, मी तुझ्या सासऱ्या बरोबर कसा संसार केला ते सांगत होती. आणि पूजा सासूबाईच्या हातात हात ठेवून म्हणाली, सासूबाई, तुमचं प्रेम खरं आहे, तेच मला शिकवलं. तुम्ही आजवर किती गोष्टीचा सामना केला आहे. या शब्दाने सुंदरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने पूजाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, तू माझ्या आयुष्यात येऊन खूप आनंद दिला आहेस. या घटनेतून त्यांनी एकमेकांचे प्रेम आणि समजून उमजून एक सुंदर नातं तयार केलं. पूजा सासूच्या गोष्टीचा आदर करू लागली आणि सुंदरी पूजासारख्या आधुनिक विचारांच्या सुनांचं कौतुक करायला लागली. अशा प्रकारे सासू सुनेचे हृदयस्पर्शी नाते निर्माण झाले. तात्पर्य, कुठल्याही नात्यात प्रेम आणि सन्मान हे खूप महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.